नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. आज आपण जाणून घेणार आहोत घोरण्याबद्दल. तर घोरणे हे प्रामुख्याने जेव्हा आपण रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर श्वास घेताना हवा जी आतमध्ये जायला पाहिजे तिथे ऑब्स्ट्रक्शन आल्यामुळे जो आवाज निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, त्याला घोरणे म्हणतात. आता घोरण्यामध्ये जे स्वतः घोरतात आणि त्यांच्यासोबतच जे झोपलेले असतात त्यांनासुद्धा याचा त्रास होतो. सतत घोरण्याचा त्रास असलेल्यांना झोप व्यवस्थित न होणे, झोपेतून मध्येच कधी कधी श्वास अडकल्यामुळे झोप डिस्टर्ब होते. त्यासोबतच झोप व्यवस्थित न झाल्यामुळे पचनाचे त्राससुद्धा सुरू होतात. नाकाला पट्टी लावणे, नेझल स्प्रे टाकले तरीसुद्धा तात्पुरतं उपशम मिळतो, पूर्णपणे उपशम मिळत नाही, असे खूप जणांच्या तक्रारी आहेत. आणि म्हणूनच आम्ही आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत की ज्याने 3 महिन्यातच तुमचं घोरणं पूर्णपणे बंद होईल. त्यासोबतच योग्य व्यायाम आणि आहार यांचं पालन तुम्ही नक्की केलं पाहिजे. आता आहारामध्ये कसं, कफ वाढवणारे जास्त गोड तेलकट आहार तुम्ही करू नये, ज्याने रात्रीचा कफ अधिक साठतो आणि घोरणं अधिक वाढतं. आणि त्यासोबतच व्यायामामध्ये श्वासाचे व्यायाम करणं हे नित्य गरजेचे आहे. प्राणायाम, भस्त्रिका यांसारखे श्वासाचे व्यायाम तुम्ही केलेच पाहिजे. त्यासोबतच आयुर्वेदिक औषधं नक्कीच घेऊन पहा, ज्याने तुमची आणि तुमच्या घरच्यांचीसुद्धा झोप व्यवस्थित होईल.